चरितात प्रत्येक विचाराद्वारे भगवंत बुद्धीला एक शुद्ध आणि ईश्वराशी तन्मय करण्याची ताकद देतात. जो देहाचा संबंध आहे तो अनर्थ आहे, दुःखकारक आहे. जी अविद्या हे बुद्धीमध्ये तुमच्या प्रस्थापित केली आहे आणि ती बुद्धी देहात्म बुद्धी जागृत ठेवते. ती देहाकडे असते. त्याचं नाव त्या बुद्धीनं भगवंताला ओळखावं आणि त्या बुद्धीनं आत्मचिंतना जगावं. त्या बुद्धीनं आपला उद्धार करावा. त्या बुद्धीनं आपलं चैतन्य जागृत करावं. आनंद म्हणतात त्याला. ज्या अविद्येची रात्र ओलांडते तेव्हा आनंद सुरू होतो. अविद्या असं होते. चिंतनाने, श्रवणाने, संगाने, अध्ययनाने परमात्म्याची प्राप्ती म्हणजे सुखाची अनुभूती. इथे कर्म लागत नाही बरं, लक्षात ठेवा. कर्माची गरज नाही, इतर अध्ययनाची गरज आहे. ज्या ठिकाणी भगवंताचा स्पर्श आहे, देहाचा संबंध जातो तो ते ज्ञान, प्रत्येक ईश्वरा समर्पित होती ते ज्ञान, त्याची ओळख होते ते ज्ञान आणि त्याची भेट अंतःकरणामध्ये बुद्धीच्या साह्यानं, वेदाच्या शक्तीने, गुरुच्या भक्तीनं, श्रवणाच्या युक्तीनं त्याचा संगम होतो ईश्वराचा. तो संगम म्हणजे प्रेम. तो संगम आपल्या ह्या हृदयामध्ये आपल्याला भोगायचा आहे, त्या देहाच्या साह्यानं कमवायचा. बुद्धीला ती अवस्था द्यायची आहे. कोणती अवस्था? आत्ममय स्थिती, नो देहमय. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला रुद्र म्हणतात. रुद्र ज्या ठिकाणी ईश्वराचा संपर्क साधला जातो बुद्धीशी, अज्ञानाचा अनार्थ टाकला जातो श्रवणाच्या माध्यमातून, संताच्या शक्तीतून. हे रुद्र करा. जी साधू बोध झाला नरुनी आठेला, हाच मुराला अनुभव. असं का म्हणले माऊली? त्याचा विचार करत जा. कारण पहिलीतून दुसरी, दुसरीतून पाचवी, नंतर दहावी, नंतर पुन्हा पहिलीत रिवर्स गाडी कर्माकडे यायला चुकीचं आहे. जेव्हा कर्म अंतःकरणाची शुद्धता करतात तर पुढे उपासनेला सुरुवात व्हावी लागते. ईश्वराचं प्रेम जागृत व्हावं लागतं आणि प्रपंचाचं प्रेम थांबवावं लागतं. बुद्धीची उन्नती करावी लागते, त्याला उपासना म्हणावी लागते. कर्मानंतर बुद्धीचा जीवात्म्याचा प्रवेश भक्ती रसात म्हणजे उपासनेत होतो आणि उपासना दृढ झाल्यावर ज्ञानाचा मार्ग खुला होतो. तेव्हा सत्संग आयुष्यात येतो. तेव्हा त्या सत्संगाचा लाभ न घेता कर्मात मरणं म्हणजे चुकीचा मार्ग आहे. नमस्ते. काय म्हणतो? हो माऊली, हो. जे श्रवणाचा पाऊस माऊली टाकतात त्याच्याकडे राहणं आणि आत्मबोध भोगणं सबके बस की बात नाही आहे. खरंच आहे माऊली. नंतर उपासना, उपासनेनंतर ज्ञान, नंतर मुक्ती आणि मुक्तीनंतर खरी भक्ती सिद्ध करून दाखवली. आणि तो भगवंताला सांगितलं की भक्त कसा आहे माझा. वाचन असतं आमचं सतत, त्याच्यामध्ये नजर येते आणि अनुभूतीत राहता येत, बंधनातून बाहेर येता येत. देहभाव ज्या क्षणात टाकला जातो आणि आत्मभाव प्रगट होतो तेव्हा ती ब्रह्ममय स्थिती हृदयात जेव्हा अनुभवाला सुरुवात होती ती सिद्ध दशा असते. आणि त्या दशेसाठी आपला जन्म. लक्षात ठेवा, मी का आलो आणि मी काय करायले, मी कुणासाठी जगायले, वासना का वाढायली का वासना थांबायली. मग ते कर्माची वासना असू दे, त्या भोगाची वासना असू दे,
ज्यांना त्याची वासना असू दे, वासनाच आहे. हे कळणं हे दोन टोक आहे. कळणं हो माऊली. कळणं क्रियेत राहायचं का कळण्याकडे जायचं आणि कळून क्रियेकडे यायचा हा भाग वेगळा उत्तम भाग आहे. पण तिथं काही कळतच नाही, मार्ग दिसतच नाही, ज्ञान हृदयात प्रगटतच नाही, आत्मभाव भोगताच येत नाही. तर क्रिया काय करेल, काय करेल क्रिया, कर्म काय करेल, अक्षरवान फुलवान बियलवान मन कधी काहीच वा. येत नाही माऊली. जिथं अहंकार संपला तिथं कर्म कशाला, जिथं भेद नाश झालाय तिथं श्रवण कशाला, तिथं देहाचा संबंध बुद्धीने टाकलाय तिथे ईश्वरा असून आपण भिन्न कशाला होतो, नाही उरत. ज्या भेदामुळे तू आणि मी आहे, जो भेद वृत्तीमधला संपलेला आहे आणि वृत्ती भगवंतात विलीन आहे, तर पूजा कोणी केली, कोणाची केली, का केली, कधी केली आणि कशी केली माहित नाही, पण केली. तर प्रेम प्रगट होऊ द्या, मी कोण हे कळू द्या, अभिमान जळू द्या, ज्ञानाचा मार्ग मिळू द्या, आत्मसत्तेवर बुद्धीनं तरंगू द्या आणि तो मी आहे असा भाव जागृत होऊ द्या, मी देहनाचा निश्चय होऊ द्या आणि तत्करणामध्ये असलेल्या परमेश्वराचा साक्षात करण्यासाठी अध्ययनाचा जो मार्ग आहे, तत्वमसीचे महावाक्य आहे आणि वेदाचा जो विचार आहे, अनुभवीचा जो सार आहे, तो मोक्षाचा भंडार आहे. धन्यवाद माऊली. संबंध संपतो ध्यानात्मध्ये ह्याचा आणि स्पर्श भोगता येतो परमात्म्याचा, आदर्श होतो ज्ञानाचा आणि रस्ता मिळतो मोक्षाचा. स्पंदन ज्ञानाचे तयार होतात, व्यवहार होतो आणि बाजूला जातो. वृत्ती सरळ सोडत नाही, कर्म करून टिकत नाही, देहभाव उरत नाही आणि आत्मभाव संपत नाही, पांडुरंग बुद्धीतून बाहेर येत नाही, जीवात्मा परमात्म्याचा वियोग कधीच होत नाही, कदापि नाही. या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही एका स्थानावर एकत्र राहतात. जसे छोटस बाळ 6 महिन्याचं 8 महिन्याचं आईला बिलगून झोपत, आईचा हात पण सरकत नाही, उठल माझं बाळ, झोप मोडल. तसं अज्ञानाच्या झोपेतून सद्गुरुनाथ त्या बाळाला बुद्धीला उठवतात आणि अलगद त्या स्वरूपाच्या अंगणामध्ये नेऊन त्या स्वरूपाच्या ठिकाणी छातीला लावून ज्ञानाचं स्तनपान करून त्याला सुखाच्या निद्रेत झोप घालतात, डोक्याला हात ठेवतात महावाक्याच्या बोधात. आपल्याकडे येतात. सांगितलंयस माय. संत रूपी आई मोक्षाकडे नाही. ज्ञानाची दीक्षा म्हणजे फार धन्यता आणि कर्माकडे नाही अधोगतीता. नित्य नाही मग ते करा, त्याला वाद नाही, पण बोंबलत फिरायचं नाही. काशीमध्ये माझे गुरुजी अध्ययनाने महाराज जाते गेलते. विनायकं गुरुनं मे साकरे नाम विशदं येषां चरण सानिध्या. मला एक जणाचा फोन आला परवा, तो जय श्रीवादी आत्माची कर्म करता हाही निश्चयो नाही तत्वता, देहच मे कर्म करता मानितो साच. देहच मे कर्म करता मानितो साच. ती वृत्ती देहामध्ये गुरफटलेली असते आणि देहाच्या संबंधाने कर्माचा करता बनते. मग ते काय म्हणले, देहोच मी कर्म करता मानितो साच. खरं साच म्हणजे खरं, मीच देहरूप आहे, कर्माचा करता मीच आहे. सांगोरा अर्जुना, जेव्हा कर्म होत त्याचा करता तू होतोस, भोगता पण व्हावं लागेल की नाही? हो ना देवा, मग कर्तव्य का सोडत नाहीस? माहित नाही देवा. जेव्हा जेव्हा कर्म होत तर बुद्धी कर्मात आहे का देहात आहे का संकल्पात आहे का वासनेत आहे का कर्माच्या फलात आहे
कुठे रे अर्जुना? कर्म कोण होतं करत? सत्ता कोणाची आहे माहित नाही देवा. कर्म होताना मी संबंध आहे आणि क्रिया गुण आहे आणि इंद्रिय आहे आणि पुढे कर्म. जर मी तर कर्म विनयन क्रिया विनयन करता विनय भोग विनयन भोगता विनय हा हो रे अर्जुना. भोग भोगता आणि भोग्य हे ज्या त्रिपुटीचं जो उत्पन्न स्थान होतं ते माझ्या सत्तेमुळं आणि माझ्या शक्तीमुळं ही जी क्रिया बनते ती कर्माकडे तुम्ही कर्माकडे जाता मला सोडता बंधन तयार होतं पाप पुण्याची उत्पत्ती होती आणि बुद्धीला बद्धता वाढती कारण कर्माकडे बुद्धी असते परमात्म्याकडे नसते. हो माऊली. मानी तो साच साच म्हणजे खरं. त्याला खरंच वाटतं देहच कर्म करताय. अर्जुना प्रकृती जड आहे ना. मग प्रकृती जड वस्तू ते ग्रंथ जड आहे. त्याला स्वतः चालता येत नाही कुठं जाता येत नाही. त्याला आपण हाताने घेतो ठेवतो येतो काल सोबत घेऊन देते मी. पुन्हा आता काढलं तो स्वतःहून काही वर आला नाही ग्रंथ कारण तो जड आहे. तसा देह पण जड आहे कर्म पण जड आहे. मग जडामध्ये व्यवहार कस काय? जडामध्ये क्रिया कस काय? हे प्रश्न तर मला उठतच नाहीत म्हणून तुम्ही कर्म उडत नाहीत. आणि बरेच लोक असेच कर्माला बांधलेले बरेच सगळे सगळे 90% लोक इकडच आहेत. ते काल महाराजापुढे बोलले वेदांत होते तुका म्हणे माया हो ये दासी लागे पाया. मग ते म्हणते जा तुझ्या देवाकडे जाऊ दे तुला आडवीत नाही. नाही जा तुला सती येत नाही जा तुला कर्माकडे आणत नाही जा. आता ती माया कर्माकडे आणते पुन्हा 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 वासनेकडे आणते करता बनवती भगवंताला झाकून टाकते जगताला दाखवती त्याला खरं म्हणायला लावती आणि वासना उत्पन्न करते इच्छेचा वेल वाढवती कामना तयार करते वृत्तीमध्ये विकार धारण होतो तिचं नाव माया. वाढवणारी माया आहे आपल्या सोबत सगळ्यांना करा. आणि ती माया भगवंताच्या अंकित आहे आणि आम्ही मायाच्या अंकित आहे. चालू द्या. हो माऊली. खरंच आहे. संताकडे आल्यावर काहीच करत नाही पण संताच्या पायाखाली तत्वता देहोच मी आत्मा कर्म करता मानितो साच. तर परमात्म्याच्या शक्तीने जी क्रिया होती मी कर्म करता नाहीये पण देहच आत्मा मानून देहच कर्माचा करता बनला आणि भोगता पण तो व्हायला तयार झाला. जिथं कर्तेपणाचा डाग लागला तिथं भोगतेपणा भोग होतोच. म्हणून हा भोग प्रारब्ध तो जन्म आहे नंतर मृत्यू आहे आणि नंतर पुन्हा जन्म आहे कारण कर्माचा संबंध आहे पाप पुण्याची उत्पत्ती आहे. म्हणून तो कर्मामधून बाहेर येणं आणि कर्म निष्कर्म होणं कर्माचं फल सांडणं आणि कर्म करून ते बुद्धीतून बाहेर जाणं फार अवघड आहे. म्हणून ते कर्माच्या बोचक्यात जाऊ जाणार. रोजचे नित्य कर्म करा मरा कशाला वज वाढवायचं पहिलेच वज टाकता येणं पुन्हा दुसरं वज घेत बसा बाबा. त्याचा अधिकार सोडून द्या. जे आत्मा मी कर्मात येतो इथे सिद्धांत लागला कालचा. जे आत्मा मी कर्मात येतो सर्व कर्म साक्षी होतो. अर्जुना कोण आहेस? साक्षीच कर्माचा. सगळा जो व्यवहार होतो जे सुख दुःख होतात त्याचा तू साक्षी आहेस. साक्षी मी कर्मात येतो सर्व कर्म साक्षी होतो. सर्व कर्माचा मी साक्षी आहे. आणि पहिल्यांदा भगवंत म्हणले जे आत्मा मी कर्मात येतो म्हणजे देवा कर्माच्या पलीकडे मी कर्मात नाही बरं कर्म करता नाही. मग देवा कर्मात येतो सर्व कर्म साक्षी होतो. सर्व कर्माचा मी साक्षी आहे. देवा आम्हाला वाटतं मीच केलं मग भोगतोच पण तूच ना रे रडायला कशामुळे तू मग जेव्हा तू इथं त्या रणांगणामध्ये सगळ्याला बघून माझे मामे माझे आजोबा माझे नाते माझे भाऊ बंधू मातूळ पुतूळ काय काय म्हणलास
तेव्हा तुला बंधन होतं ना, विद्या होती, उपाधीचा संबंध होता आणि कर्माचा तू करतेपणाचा भाव तुझा होता, म्हणून तुला त्या तुला रडणं आलं. पण जेव्हा सर्व कर्म साक्षी होतो हे तुला आता जागे झालास, तर तुला वाटायला काही माझे नाही देवा. आधी पहिल्या वाटलं का नाही? हो. म्हणून रडला का नाही? हो देवा. आता तुझा साक्षी भाव आहे, तू माझ्यात एकरूप झाला, तुला मी बाहेर काढले. हो माऊली, खरंच आहे. साक्षी होतो हे आपली कही मातू नाही के सकाणी, हे आपली कही मातू नाही के सकाणी. ही आत्मस्वरूपाची जी जीवाची खरी स्वरूप स्थिती आहे, तो कर्माच्या पलीकडे आहे, कर्मात तो आहे. आणि जेवढं जेव्हा श्वास घेऊन श्वास शेवटच्या टाकापर्यंत इंद्रियानं केलेलं कर्म त्याचा मी साक्षी आहे असा बुद्धी निश्चय करत नाही, तोपर्यंत ते कर्माचं पुण्य आणि पाप उत्पन्न होतं. कारण पाठीमागे अविद्या असते. अविद्येच्या संबंधानं कर्माचा संबंध होतो आणि मी करता याचा अनुभव येतो आणि परमात्म्यापासून असलेले मन कर्मात जातं. संबंध ईश्वराचा असताना मी कर्मय करतो असा भाव जेव्हा सतत बुद्धी जागर ठेवती, ते बंधन असतं त्या बुद्धीला, विकार असतो त्या मनाला आणि आकार असतो त्या अंतःकरणाशी संबंध. हे आकार आणि अंतःकरण एकत्र असतं. पण जेव्हा आकारातून अंतःकरण व्यावृत्त होतं, बाजूला होतं, अलिप्त होतं, तत्वमसी महावाक्यानं निरावरण होतं, ते मन ईश्वरामध्ये समर्पित होतं आणि तत्वमसी महावाक्याच्या बोधानं चित्त स्वरूपापाशी एकदाकार होतं, म्हणजे अधिष्ठान रूपाकडे तो जीवात्मा आपल्या मूळ स्वरूपापाशी एकरूप होतो. तेव्हा तो साक्षी भावानं कर्म करतो. देहाचा संबंध नसतो, अविद्या मेलेली असते, ब्रह्मविद्या जागी असते, बोध परिपूर्ण असतो, वेद हृदयामध्ये वास करत असतो आणि जीवात्मा परमात्म्यामध्ये एक रूप असतो. तेव्हा झालेला कर्म वृत्तीतून निवृत्त असतं आणि अविद्येचा नाश होऊन ब्रह्मभाव जागा असतो, जगत भाव संपलेला असतो. कारण त्या ठिकाणी अविद्या मेलेली असते. म्हणून कर्माचा संबंध नाही, कर्माचं फल नाही, कर्माचा साक्षात्कार नाही, कर्माचे संस्कार नाही, कर्मापासून पुण्य पापाची उत्पत्ती नाही. तो महाज्ञानी तत्ववेत्ता ब्रह्मनिष्ठ ब्रह्मपरायण अध्ययनामध्ये आपल्या भगवंताशी समरस असतो. कर्म करून तो याव्रत असतो आणि पाप पुण्य रहित असतो. तो आपल्या मूळ स्वरूपापाशी एक रस असतो. अर्जुना, तो माझ्यामध्ये कदा आणि मी कधी भिन्न नसतो. त्यानं कर्म केले काय न केले काय त्याचा माझा त्याला राग नाही. तो कर्मात नाही हे मला भाग्य आहे. तू माझ्यामध्ये आला हे त्याचं सद्भाग्य आहे. त्यानं मला ओळखलं, त्याचं जीवन मी पूर्णपणाला लावलं आणि त्याचं सगळं कर्म प्रारब्ध मी पुसलं, कारण त्यानं मला मन दिलं. हे श्वास बंद कधी पडतील माहित नाही. पुन्हा विश्वास गुरुवर ठेवा. पुढच्या ओव्या त्याच आहेत, गुरुच्याच आहेत. हा थोडा अभ्यास केला कर्मात येतो, सर्व कर्म साक्षी होतो. हे आपली काही मातू नायकेच काणी. हे मी कर्माचा पडी आहे, सर्व कर्माचा साक्षी आहे, हे ती बुद्धी त्या कानानं ऐकतच नाही. का बरं? कारण सुसाट सोडलेली बुद्धी ती कुणाचा ऐकायला रिकामी नाही. रस्त्याने कटाळा चालला की लोक म्हणतात चला चला ए सोडला कटाळा मोकळा, मारील मारील, चला बाजूला बाजूला, काय जायट जायट जायट. तसे अज्ञानाच्या अंधारात राहणारे जीव सुसाट पळतात कर्माकडे. हो माऊली, बरोबर उदाहरण दिली. आत्मया ते उमुपा ते मोजतात. कसे मोजतात? मर्यादे मी का मर्यादे मी अमर्याद परमात्मा मला मोजतात. कुठं? देहाच्या मापात. मी एवढा आहे मी आकारात आहे. बापरे, जेव्हा भगवंत आकार घेतो तर तो मायेचा असतो. भगवंत हृदयात असतो, तो निराकार असतो. जेव्हा तो कणाकणात अनुरेणूत समाविष्ट असतो. एखादा प्रश्न केला, मला नंतर सांगते, ओवी लावते त्या आधी, नंतर सांगते भगवंताचं व्यापक रूप कसं आहे ते. खूप सुंदर आहे, ऐका. म्हणून उपमात्मया ते देहाची वरी विजय थे. अर्जुना, मला मोजमाप कसं करतात? मी देह एवढाच आहे आणि देहात असेल तेवढाच आहे.
कस काय देव? अरे मी अमर्याद आहे, मी एवढा आहे का? नाही, मला मोजता देहाच्या चौकटीमध्ये बसवतात. असे का देव? अर्जुन, देहाची वरी मविजे येथे, मला तेवढंच मोजतात देहाच्या मापाने. विचित्र काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. विचित्र काही रात्र दिवसा ते डुडुळ न करी. डुडुळ म्हणजे घुबड. त्याला दिवस वगैरे अंधार पडतो ते म्हणतो आज रात्रच आहे, कारण त्याला डोळे जाते त्याची दिवसा, रात्री दिसत त्याला. उपमा काय दिली घुबडाची, कळाल्या का तुम्हाला? बंधनाला काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. हे विचित्रच आहे ना घुबडाचं. दिवसाला रात्र म्हणते कारण त्याला डोळे जाते, त्याला अंधार दिसते, ते म्हणतो रात्री. अरे पण डोळे उघडणं रात्र दिवस आहे, तसं ज्ञानाचे डोळे उघडणं सगळा मीच आहे. असतो अध्ययनामध्ये असतो तर कुठलंही काय करायची गरज नाही, कळायची गरज आहे. म्हणून करण्याला बोलल्यापेक्षा कळण्यामध्ये राहा, वेदाकडे या, स्वतःच सुख भोगा, आत्मरंगात रंगा. बाकीचे कुठाने कशाला वटाने फुटाने मरमर मर कुत्र्यासारखे फिरायचं मरमर. परब्रह्म आहे. पुढे सांगितले ब्रह्मवेत्याचं रूप म्हणजे काय, पुढे सांगितले संत म्हणजे काय, साकार परब्रह्माची मूर्ती म्हणजे संत सांगितले. पुढे वाचा, त्याला ढकलायचं नाही, त्या आकाराला बोलायचं. बापरे, पुढे बघायला सुंदर. उद्या परवा येतो तुम्हाला. म्हणजे संताचं स्वरूप आहे देह. संत म्हणजे परब्रह्माचं चालतं बोलतं आकार. असं लिहून ठेवले माऊली. काल चिंतनच होते, काय धक्का लागला म्हणून मी त्या परब्रह्मा लिहून ठेवले. काल चिंतनात विषय गेला. देवा काय तुझे आहे? परब्रह्माचा आकार म्हणजे संत, चालतं बोलतं परब्रह्म म्हणजे संत. देवा विठ्ठला माय बापा, काय केवढी कृपा केलीस रे. संतासोबत आयुष्य व्यस्त आलं, संपूर्ण आयुष्य, पूर्ण जिंदगी त्यांच्या चरणापाशी जगता आली. काय भाग्य रे म्हणलं. माणसाला वर्षाला एकदा गुरुकडे गेली की बाई नाचत तिथं नाचवती. तू नाही केस ना कानी. मी सर्व कर्माचा साक्षी आहे, कर्माच्या पलीकडे. मी कर्माचा संबंध का करू असं त्याची वाट मला वाट. मी परमात्माच आहे, मी कर्माकडे का जाऊ, कर्माचा संबंध का घेऊ, आणि पापुण्य का भोगू, जन्माला पुन्हा का येऊ, 9 महिने गर्भात का सडू. असे नाना प्रश्न जेव्हा साधकाला भेडसावतात तेव्हा साधक सिद्ध दशामध्ये येण्यासाठी जीवन पूर्ण आयुष्य खर्च करतो. देहभाव संपवण्यासाठी, हा अनर्थ टाकण्यासाठी आणि आविदेला नाश करण्यासाठी आत्मप्रकाशात येतो, संतांच्या संघात राहतो, ओळीच्या भावार्थात जगतो आणि देहाचा संबंध त्यागतो. तो ब्रह्मवेत्ता असतो. आत्मया ते देहाची वरी मविजे येते. विचित्र काही रात्री दिवसा ते डुडू न करी. डुडू म्हणजे घुबड. दिवसाला रात्र दीड तसा तो ज्ञानी मला सोडून कर्माकडे गेला. डुडुळ घुबड. मला जाण की माझं ऐक्य भोगाव, कर्मातून बाहेर यावं, साक्षी भावात राहावं, देहभावाला बंद करावं, आत्मभावाला जागृत करावं, वेदाचा चिंतना श्वासाकडे श्वास घ्यावे आणि मी कोण हे अंतःकरणामध्ये उद्भूत व्हावं. मी देह नाही हा निश्चय व्हावा. आत्मचिंतनाचा सहवास व्हावा. संताचा बोध हृदयात जावा आणि मी परमात्मा आहे असा अनुभव श्वासोश्वासामध्ये भोगावा. देहाचा संबंध त्यागावा, आवरणातून बाहेर निघावं, परमात्म्याला बघावं. मी परमात्मा आहे असं कळावं आणि परमात्म्याला चित्त अर्पण करावं आणि चिन्मय होऊन त्या कर्माला पाहावं. कर्मात न राहता, पाप पुण्य न करता श्वास घ्यावे आणि मुक्त. मी आकाशीचा काही साचू सूर्य देखील नाही. तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाहे. तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाहे. अर्जुना, आकाशाचा काही साच सूर्य देखला नाही. ज्यानं आकाशातला खरा सूर्य बघितला नाही त्यानं खाली खड्ड्यामध्ये डबक्यात पाणी साचलं, तर डबक्यामध्ये त्याची सावली पडली, त्या सावलीत त्यानं सूर्य म्हणलं, तर आकाशातला सूर्य काय माहित.
तिचा काही साचू सूर्य देखील नाही. ज्याने आकाशातला सूर्य पाहिला नाही तर डबक्यातला सूर्य खरा वाटतो. प्रतिबिंब सावली किल्लराचे झाले पणी सूर्यासी आणि होणे, ज्याच्या नाशी नाशणे कंपू कंपे कंपू. अर्जुना तुला एक सांगू, एक दृष्टांतावर सिद्धांताकडे यायचंय. काय देवा, ज्याने सूर्य बघितला नाही, आकाशात त्याला खरा सूर्य माहित नाही, मग तो डबक्यामध्ये खड्ड्यात पाणी साचलं, हो साचलं, त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं आणि तो म्हणतो सूर्य आहे. मग त्या डबक्यातलं पाणी आटलं, आता तो म्हणतो सूर्य नाही. तसं सांग बरं, जेव्हा पाणी आटलं तर प्रतिबिंब पडत नाही का सूर्य नाही? तसं अंतःकरण संपलं तर जीवात्मा नाही, कमीच नाही. सांग ना अर्जुना. रामकृष्ण साष्टांग. आणि सूर्य प्रतिबिंब गेलं तर तो म्हणतो सूर्यच नाही. पाणी हल्लं तेव्हा सूर्य हल्ला म्हणतो. सांग बरं, पाण्याच्या हल्ल्यानं प्रतिबिंब हलतं का सूर्य हलतो वरचा? नाही देवा, प्रतिबिंब हलतं. आणि बिंब कुठं हलतं? त्याला बिंबच माहित नाही अर्जुना. ते प्रतिबिंब सावली हल्ली आणि ते म्हणतो सूर्य हल्ला. तसं तो कर्म म्हणतो मी केलं म्हणजे आत्मा आहे. सांग बरं, मी कधी कर्म केलं का? मला कधी सुख दुःख झालं का? मी कधी जन्मलो का? कधी मेलो का? कधी जगाच्या बाहेर गेलो का? माझ्या विना जग झालं का? मग मला नाही म्हणतात आणि जगाला हाय म्हणतात. आज परमात्मा नाही म्हणतात, अनात्म्याला माझं म्हणतात. ओवीचा बोट किती सुंदर आहे आणि शब्दाकडे बोट फिरून फिरून एवढा अभिमान असतो. मी 300 वाचले पण सूर्याशी आणि होणे, ज्याच्या नाशी नाशने कंपे कंप. अर्जुना, डबक्यातल्या सूर्याच्या सावलीला सूर्य म्हणतोस? पाणी हल्लं की सूर्य हलतो? पाण्याचा हल्ल्याला सूर्य हलतो का रे? तुझ्या कर्म करण्याने मी कर्मामध्ये येतो का रे? नाही देवा. पाणी हल्लं म्हणजे मी हल्लो असं आहे का माझं रूप? नाही देवा, तसं नाही. तुम्ही अरूप आहे, तुम्ही एकरूप आहे, तुम्ही विश्वरूप आहे, तुम्ही विश्वास एक खरं रूप आहे, तुम्ही विश्वात व्यापक रूपाने आहे. तुम्हाला ओळखल्यावर विश्व नाही, तुमचा संबंध झाल्यावर भ्रम नाही, तुमचं ऐक्य झाल्यावर सुख दुःख नाही, आणि तुमची प्राप्ती झाल्यावर जन्म मृत्यू नाही. माझा संबंध झाल्यावर भ्रमेपणी सूर्याशी आणि होणे, त्याच्या नाशी नाशने कंपे कंपू. अगानगिरिताचे होणे तो स्वप्न साच होऊन आहे, रज्जूने नता सापा बिहे विस्मोकवन. रज्जूने नता सापा बिहे विस्मोकवन. अर्जुना, जर दोरी ओळखू नाही, सर्पाचा भात झाला आणि भीती वाटली तर त्याच्यामध्ये आश्चर्य येते काय? तसं मला न ओळखता हे जन्म मृत्यूला तू चाललास, फिरायलास, त्याच्यात नवल काय? तुझ्या मी जवळ आहे, तू मला बाहेर बघायलास आणि अज्ञानात जगायलास, सुख दुःख भोगायलास, याच्यात नवल काय? अगानिद्रिता चेवणे. अरे झोपी गेला त्याला जाग आणणे स्वप्न बघायला, त्याला तो खरं वाटणारच आहे. पण ज्ञानाच्या श्रवणामध्ये जेव्हा तो अज्ञानाच्या विद्यार्थी निद्रेतून बाहेर येतो तर तो मला पाहतो, माझ्यासोबत राहतो, देहासोबत कधीच नसतो, कर्मामध्ये कधीच थांबत नाही, कर्माचं पाप पुण्याची भीक मागत नाही, कर्माचा संबंध उरत नाही आणि मी करत नाही. तू माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे, संबंध आमचा एक आहे, आम्ही दोन नाही. वाटत ना तुझ्या पुढे गीता काढली एवढी, तुझ्या सोबत रथामध्ये आलो, तुझ्या घोड्याचे दोरे हातात घेतलो, तुझ्या माग धावत धावत आलो की नाही अर्जुना? हो ना देवा. लाखच्या ग्रहामध्ये त्या दुष्टानं तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न केला, पण वाचवलं की नाही मी तुम्हाला? त्या दुष्ट लोकांना तुला त्रास दिला, पण विजय तुझाच झाला. अरे मी धर्मासोबत आहे अर्जुना. धर्म म्हणजे अर्जुन आहे, अधर्म म्हणजे दुर्योधन आहे. जगाला सांगितले मी गीतेत, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवा चैव किम कुरुत संजय.
धर्म काय आहे? धर्मक्षेत्र आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी माझा अवतार आहे. दुष्ट बुद्धीला बंद करणं, देहभावातून जीवाला बाहेर काढणं, अज्ञानाचं आवरण जगात फाडणं आणि गीतेच्या बोधातून जगाला ब्रह्मज्ञान देणं आणि अंतःकरणात असलेल्या परमात्मा बुद्धीत येणं, हे माझं कार्य गीतेच्या द्वारे. उद्धवाकडे गेलं, भागवत दिलं. तुझ्याकडे आलो, गीता दिली. मंदिरात राहिलो, राधेला बोलवलं. बासरी वाजवलं, गोकुळ गुंग केला. हो माऊली. एका बासरीमध्ये मी राधेला बोलवलं की नाही का बोलवलं? तिला वेळ केलं ना, आणि पुन्हा निघून गेला. खेळ्या तू नटरंगी म्हणून सोडलं देवा तू. एवढंच काम होतं मला, तिथपर्यंत मर्यादा होती सुखाची. तिची माझी भेट तेवढीच होती. पुढचं कार्य करायला मी आलोय. राधे संघ खेळायला नाही आलं. दिली रासलीला, रासलीला दिली, तिला प्रेम ग्रुप दिलं, राधाकृष्ण झाले, संपलं. पोरगी मोठी झाली, हाकलली बाहेर, संपला. सांभाळा तुम्ही पिढाई. आता खरंय माऊली. काम होते ना. मुलीला बाहेर काढलं, पोराचं बघायचं असते ना. तिला संसार लावायचा, त्याचे कार्य करायचे, हिला पोर ठेवायचं घरात. हिला बाहेर काढायचं, मग पोराला सुंबायको आणायची घरात. ही पहिल्या लोकांची प्रथा होती. पोरगी बाहेर काढले, पुन्हा पोराला उजवणे. हे पहिलं ऐकायचंय फक्त. आता काय माती करायचं. अर्ध आयुष्य माहेर मध्येच आहे. तो स्वप्न साच होल आहे. झोपी गेला, जागा नाही, त्याला स्वप्न खरं वाटायला ठीक आहे. रज्जुनी नेता काय बे विस्मुख वन. रज्जू ओळखल नाही, साप दिसायला आणि भ्यायला. तसं मी कळालं नाही, जग दिसायला, सको दुःख बघायला. मरू दे मग. इथं दुरी कळायला नाही, साप दिसायला भ्यायला. इथं मी कळालं नाही, जगत कळायला भ्यायला. सेम टू सेम. हो माऊली. जव कवळा आणि डोळा, तव चंद्रू देखावा की पिवळा. काय मृग ही मृग जळा भाळावे नाही. का मृग ही मृग जळा भाळावे नाही. हरण धावत आलं. उन्हाची वेळ आहे, दुपारचं 12चा टाइम आहे. त्याला तहान लागली. सूर्यप्रकाशात ओखर भूमीवर त्याला पाणी वाटायला. तो पळायला. त्याच्यात नवल काय? अगा भाळावे नाही. जव कवळा की डोळा, तव चंद्रू देखावा की पिवळा. कावळी झाला तर डोळ्याला चंद्र पिवळा दिसायला. कावीळ गेला, चंद्र पांढरा दिसायला. काविळीमुळे चंद्र पिवळा आहे, कावळी गेला चंद्र पांढरा आहे. तसं अज्ञानामुळं हे दृश्य खरं आहे. आणि अज्ञान नसल्यावर दृश्य दिसून नाही. दिसलं तरी काय करणं? बरं दिसू दे ना, काय बिघडत? दिसलं तर काय? मिथ्या म्हणा की दिसू दे ना, पण विकार नाही होत तिथं, तो ज्ञानी. दिसू दे, संबंध बी होतो, विकार बी होतो, अज्ञानी. जिथे विकार पण नाही, ज्याला दिसून आकार पण खरा नाही, ते दृश्य दिसताना त्याची सत्ता पण नाही, आणि दिसून त्याला स्थान पण नाही. म्हणून दिसलं काय न दिसलं काय त्याला म्हणतात भासलं. ज्ञानी लोकांना जगत भासतंय, अज्ञानी लोकांना दिसतंय, पामर लोकांना भोगा वाटतंय. तीन गोष्टी जगताबद्दल. एक ज्ञानी लोक पाहतो जगाला, एक अज्ञान लागतो, एक विषयी पामर. भोगासाठी जगत आहे म्हणतो तो पामर. आणि जो जगाला पाहतो ज्ञानी, तो जगाला नाही म्हणतो, तो आहे म्हणतो जगत रूपाने, तो ज्ञानी. आणि जगतच खरं म्हणतो. त्याला दृश्याकडे जातो आणि आकार पाहतो आणि कुठेही पळतो. जगताला आकार, देवाला बी आकार, बुद्धीत बी आकार, मग कोण निराकार? निराकारचा पत्ताच नाही तुम्हाला. आकारच दर्शन आहे ना. ते पिंड असतो की ब्रह्मांड असतो, आकाराला जिने बघितलं ते निराकारात तिने सोडले. पण जी निराकारात आले ते आकाराचा बाद केला. साष्टांग दंडवत माऊली. एवढा मोठा सिद्धांत आहे तो. तैसा शास्त्र गुरुचे नावे, जो वाराही टिको नेदी शिवे. केवळ मोठ्याचे ने जीवे जियाला जो. केवळ मोठ्याचे ने जीवे जियाला जो. मूर्खपणाने जो जगतो, मोठ्याचे ने नावे जियाला जो जगतो.
काय जगतो? ज्याला शास्त्र गुरु त्याच्या गावाच्या शिवर देत नाही. म्हणजे त्याला गुरु आवडत नाही, शास्त्र आवडत नाही, श्रवण आवडत नाही, परमात्मा ओळखता येत नाही, त्याला फक्त संसार भोगायचा असतो. म्हणून शास्त्र गुरुचे नीन आहे, त्या दोघांची आवड नाही. मग तो काय करतो? केवळ मोठ्याचे जीवे जियाला तो मूर्खपणाने जीवन जगतो. ठीक आहे, पुढे मला बोलायचं नाही, तुम्हाला माहिती काय कोण कोण नास्तिक आहेत ते. तिने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा पराचा वेगू कोळे चंद्रिमाणे. आकाशात ढग पळतात आणि तो म्हणतो चंद्रच पळायला, म्हणजे आकाशाचा वेग चंद्रावर लागला तसा ह्याचा संबंध आत्म्यावर लावला. तो कसा? तेने देहात्मदृष्टीमुळे, आत्मदृष्टी वेगळी देहदृष्टी वेगळी. जेव्हा बुद्धी भगवंताचा संबंध करून ऐक्य करून व्यवहारात करते तर व्यवहार सोडून व्यवहार होतो, पण व्यवहारात संबंध नसतो. त्याला म्हणतात, ऐका, देहात्मदृष्टीमुळे, जेव्हा देहदृष्टी आणि जेव्हा आत्मदृष्टी, दोन दृष्ट्या आहेत, ज्ञानाची आत्मदृष्टी आणि अज्ञानाची देहदृष्टी. मग आत्म्याची अनात्म्याची म्हणजे जो अज्ञानी त्याला काय असतं, त्याचा व्यवहार कसा असतो ह्या गोष्टी सांगितलाय. आणि तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे. त्याला दृष्टिकोनची देहबुद्धी आहे, तो देहात गुरफटलेला आहे. मग तो देहातच अडकून बसतो, तो जीवात्मा. बोल वाचते, आत्मया घापे देहाचे जाळे, तो देहात बुडालेला असतो. तैसा अभराचा वेगू कोले चंद्रिमाणी. आकाशात ढग पळतात, वारे येतो, त्याला वाटतं चंद्रच पळायला, म्हणजे आकाश अभराचा वेग चंद्रावर लागतो. तसा हा मधला परमात्मा आणि हा देहात्माकडे त्याचे सगळे गुण टाकतो, तो उधळून टाकतो. ज्याचे गुण त्याला देऊन टाका ना. आपण नाही तसं करत. ज्याचे धर्म त्याच्या ठिकाणी लावायचे आणि आपण तसा व्यवहार करायचा. ज्ञान म्हणजे काय? ते अनुभूती भोगणं. अज्ञान म्हणजे काय? देहबुद्धीने जगणं. दोन वाक्य सांगा. हॅलो, करतोय, मला पुन्हा जन्माला यावं लागेल, असं कर्म मी का करू, करते पुन्हा का धरू, अहंकारात का शिरू, मी का करू, हे संपत नाही. मी वाचलं, मी गेले, मी आले, मी रुद्र केलं, माती दगड काय सगळं मी 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 मी. जोपर्यंत त्याची ओळख नाही, जोपर्यंत त्याचा संबंध नाही, जोपर्यंत त्याची प्राप्ती नाही, जोपर्यंत देहबुद्धीची निवृत्ती नाही, जोपर्यंत सत्संग नाही, तोपर्यंत जगण्यामध्ये अर्थच नाही. बघा, तुम्ही कर्म करा पण मातीत जा, त्याला आम्हाला देणं घेणं नाही कुणाचंच. तुम्ही फक्त शुद्ध व्हा, चिंतनात राहा, स्वतःची ओळख करा, मग ते कर्म नंतर करा, मरा मोर. आधी बी कर्म केले, आता बी कर्म. मग स्वतःची ओळख कधी करायची, स्वतःचं चिंतन कसं करायचं, अध्ययन कसं करायचं. बऱ्याच बायका किती वर्ष ऐकून सोडून देऊन गेल्या. पाप लोक म्हटलं काय पाप असले पण तात्काळात कोणी कुत्र विचारेन, पुन्हा त्याचीच धाव त्याचीच धाव त्याचीच धाव, मी मी मी. एवढं करून कोणी विचारायला तयार नाही बेटा. काय मध्ये विकार आणि कर्माचा चमत्कार करत करत जगतात. त्यांना चांगलं म्हणा म्हणतात, मी बापा मी कशी म्हणून कर्माला चांगली, कस काय म्हणू शकल. एवढा घात प्रश्न आहे. ज्ञानदेव तुकाराम. ऐका,